आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा असा एक स्क्रीनशॉट तुमच्यासमोर शेअर करणार आहे. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्या स्क्रीनशॉटचं कारण, त्यामागची स्टोरी ती तुम्हाला समजून जाईल. स्वागत आहे आपल्या गोपीनाथ मुंडे चॅनलमध्ये. तर सर्वांना माझा नमस्कार. आज जी मला यूट्यूबची जी रक्कम आली, ती रक्कम कदाचित कोणासाठी मोठी नसेल, पण माझ्यासाठी हा फक्त पैसा नसून गेल्या कित्येक दिवसाचा, कित्येक रात्रीचा आणि माझ्या मेहनतीचा हा एक पुरावा आहे. काही जण बोलायचे, हा काय करणार, हा तर सारखं एनी टाईम मोबाईलमध्ये असतो, मोबाईलने वाया गेला. म्हणूनच लोकांना काहीतरी करून दाखवायचा या हट्टाचा माझा हा एक छोटासा रिझल्ट आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे ही जर्नी नेमकी कशी होती. तर 5 जुलै 2018 रोजी गोपीनाथ मुंडे या नावाने मी एक यूट्यूब चॅनल सुरुवात केली. त्यावेळी म्हणजे मला काहीच यूट्यूबबद्दल काहीच माहीत नव्हती. ना मला एडिटिंग येत होती, ना यूट्यूब ग्रो कसा करायचा हा पण माहीत नव्हतं. फक्त एक मला यूट्यूब म्हणून नाही तर एडिटिंग ते मला सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काम करण्याची खूप आवड होती. आणि एक मनात अशी एक जिद्द पण होती की मला की खरंच लाईफमध्ये काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि मी एक असा विचार केला, मी तर यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येतील का, माझ्या चॅनलला सबस्क्राईब येतील का, किंवा माझे व्हिडिओज व्हायरल होतील का. मी असा एक मनात गोंधळून गेलो, नेमकी काय करायला पाहिजे असे खूप विचार येत होते. पण एक गोष्ट होती, काहीतरी शिकायची आणि काहीतरी मी स्वतः बनवून दाखवायची एक अशी जिद्द माझ्या मनात होती. कधी कधी व्हिडिओ बनवायला ना खूप स्ट्रगल करावं लागायचं. व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप वेळ लागायचा, त्यात खूप टाईम जायचा. नंतर मी एवढी मेहनत करून व्हिडिओ टाकायचो, त्या व्हिडिओला व्ह्यूज येत नसायच्या. मग मी विचार करायचो, यार आपण चांगला थंबनेल बनवला तर माझा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत व्हायरल होईल. आज मी चांगला व्हिडिओ म्हणजे थंबनेल चांगला बनवला आहे की आज खरंच चांगले व्ह्यू होतील. तरी माझ्या व्हिडिओला रिझल्ट हा 0, कधी 100, कधी 50, 200 अशा व्ह्यूज यायच्या. व्हिडिओवरती कमी व्ह्यूज येत असल्यामुळे मी काही दिवस म्हणजे खचून गेलो की माझ्या मेहनतीवर पाणी फिरलं. मी एवढे व्हिडिओ बनवून माझा काय उपयोग झाला नाही, माझा फक्त टाईमपास झाला, असं एक माझी माइंडसेट झाला. आणि मी काही दिवस व्हिडिओ बनवायचे सोडून दिले. ते मी सोशल मीडियावर लोकांचे यूट्यूबचे, इन्स्टाचे असे व्हिडिओ पाहायचो. त्यावर असा विचार मनात यायचा, यार यांच्या तर व्हिडिओ कसं काय व्हायरल होतात, आपले व्हिडिओ का व्हायरल होत नाहीत. मग मी असा एक विचार केला आणि काही यूट्यूबर्सचे थोड्या म्हणजे टिप्स पाहिल्या की आपले व्हिडिओ कसे व्हायरल करता येतील, व्हिडिओमध्ये काय असायला पाहिजे तर लोकांपर्यंत जास्त व्हिडिओ व्हायरल आपला व्हिडिओ जाईल. असं म्हणजे थोडा एक रिसर्च केल्यासारखं, म्हणजे थोडी माहिती घेतली की आपला व्हिडिओ कसा व्हायरल करायचा, अशी थोडी चांगली यूट्यूबरची माहिती घेतली आणि मी परत व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मग काही दिवसानंतर काही यूट्यूबरचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला काही आयडियाज मिळाल्या की कसं व्हिडिओ बनवल्यानंतर कसं व्हायरल होईल, थोडीफार आयडिया आली. आणि मी एक दिवस ठरवलं, व्हिडिओ आज नाही तर उद्या नक्की व्हायरल होईल, पण थांबायचं नाही. मग मी सहज एक दिवस व्हिडिओ तयार केला आणि अपलोड केला. तर संध्याकाळी मी पाहिलं व्हिडिओला तर 5-6 हजार व्ह्यूज आलेले होते. ते पाहून मी अगदी एकदम खुश झालो. मग मी ठरवलं आता सुट्टी नाही. मग त्या दिवशीपासून मी जे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, नंतर कधीच थांबलो नाही. आणि मग मी एक दिवशी असं ठरवलं, एक शेड्यूल तयार केला की दिवसामध्ये कमीत कमी 2 तरी व्हिडिओ अपलोड केले पाहिजे. कारण मी अशा कंटेंट व्हिडिओजवर काम करायला सुरुवात केलं, फोकस केलं की लोकांना कोणते जास्त व्हिडिओ पाहायला आवडतात, लोक आपल्या व्हिडिओवर कसे अट्रॅक्ट होतात यावर जास्त फोकस केलं आणि एका कन्सिस्टन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि बघत बघत मी
व्हिडिओ टाकत राहिलो, खूप दिवस असं कन्सिस्टन्सीमध्ये काम करत गेलो आणि बघतो तर एक दिवस व्हिडिओजला 1000, बघता बघता लाख आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज यायला सुरुवात झाली. काही जणांना असं वाटत असेल की हा काय पण फेकतो, पण दादा माझी एक विनंती की माझं जाऊन चॅनल एकदा चेक कर, त्यामध्ये व्हिडिओजला व्ह्यूज कधीपासून कशा आल्या एकदा चेक कर. त्यावरून समजेल की माझा खरंच मी जे खरं बोलतोय ते खरंच आहे की नाही हे समजेल तुला. पण परत मी असं की कॉन्फिडन्सनी ठेवल्यानंतर मला अवघ्या 7-8 महिन्यामध्ये माझा नंतर चॅनल मॉनिटाईजला गेला. मी नियमित व्हिडिओ अपलोड करत गेल्यानंतर मला एक गोष्ट अनुभवायला भेटली, कारण मी ॲनालाइज करत गेलो व्हिडिओ की लोकांना माझा कोणता कंटेंट जास्त पाहायला आवडतो, लोकांना कोणता व्हिडिओ जास्त पाहायला आवडतात. असं मी ॲनालाइज केल्यानंतर मला एक समजलं की लोकांना कोणता कंटेंट माझा जास्त आवडतो. हे मी जास्त ॲनालाइज केल्यानंतर मला समजून आलं आणि मी लोकांपर्यंत जास्तपणा जो लोकांना कंटेंट आवडत होता तोच व्हिडिओ जास्त अपलोड करायला सुरुवात केली. त्यानंतर माझं चॅनल चांगला ग्रो करायला लागला आणि मी अवघ्या 7 ते 8 महिन्यानंतर तिथून पुढे माझा चॅनल मॉनिटाईजला आला आणि मी मॉनिटाईजला अप्लाय केलं चॅनल माझं. नंतर माझ्या मनात एक अशी भीती होती की चॅनलमध्ये काही तर मी चुका केल्या नसतील. नंतर अवघ्या 5 ते 6 महिन्यानंतर हा आपला क्षण आला. मी ज्या आतुरतेनं ज्या मेहनतीनं काम करत गेलो तो माझा क्षण आनंदाचा माझ्यासमोर आला. शेवटी माझ्या मेहनतीची ती घंटी वाजली आणि माझ्या स्क्रीनवरती एक नोटिफिकेशन आली. ती मी पाहिली आणि काही सेकंद खरंच विश्वास बसला नाही मला, कारण ती फक्त माझ्या पेमेंटची नोटिफिकेशन नव्हती, तर ती नोटिफिकेशन मला सांगत होती की भावा तुझी मेहनत वाया गेली नाही. ही यूट्यूबची रक्कम किती आहे यापेक्षा मी किती वेळ दिला, मी किती मेहनत केली हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला यूट्यूबने ना फक्त पैसे दिले नाहीत, तर त्याने पेशन्स शिकवला, मला फेलर ॲक्सेप्ट करायला शिकवलं. यूट्यूबने मला कन्सिस्टन्सी शिकवली, यूट्यूबने स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी तर मेहनत आहेच म्हणा, जे माझे यूट्यूब परिवार आहे त्यांच्या सपोर्टमुळे, त्यांच्या प्रेमामुळे जो आपला पहिला पेमेंट आला आहे ते सर्व श्रेय मी आपल्या यूट्यूब परिवाराला देत आहे. कारण त्यांच्यामुळे जे काय आहे ते आज मी त्यांच्यामुळे आहे, कारण त्यांच्यामुळेच आज मी पहिला पेमेंट पाहायला बघतोय आणि खरंच मी त्यांच्या मनापासून मानव तेवढे आभार कमीच आहे. थँक्यू सो मच यूट्यूब फॅमिली. आणि खरं म्हणजे मी पहिल्यांदाच आज कॅमेऱ्यासमोर येऊन पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे याचा. जर काही माझी चूक झाली असेल, काही व्हिडिओ बनवण्यात कुठे कोणाचं मन दुखलं असेल तर मी माफी मागतो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा असंच आणि नवीन व्हिडिओला सपोर्ट करा.